तर आधीच्या सेशनमध्ये आपण समजून घेतलेलं होतं की इनहेरिटन्स काय आहे, कोणत्या कोणत्या प्रकारचे इनहेरिटन्स असतात आणि रिटर्न्स काय करतात, अशा पद्धतीचं आपण ते बघितलं होतं. तशाच पद्धतीनं तर इनहेरिटन्स काय असतं की एक बेस क्लास असतो आणि एक डिराईव्ह क्लास असतो. डिराईव्ह क्लास काय करतो, पॅरेंट क्लासचे सगळ्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील तो ॲक्सेस करण्याचं काम करतो. सिमिलर ऑब्जेक्ट जो ज्यावेळेस डिराईव्ह क्लासचा ऑब्जेक्ट बनवला त्याच्यामध्ये सर्व प्रॉपर्टीज बेस क्लासच्या येऊन जातात. तर काय होतं, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण हे बघितलेत, सिंगल इनहेरिटन्स, त्यानंतर मल्टीलेवल इनहेरिटन्स, हायब्रिड इनहेरिटन्स, अशा पद्धतीचे इनहेरिटन्स आपण बघितले, त्याचे टाईप्स बघितले. मेथड ओव्हरलोडिंग, मेथड ओव्हररायडिंग पॉलिमॉर्फिझममध्ये असतं, त्यामध्ये ते बघितलं. तर आज आपण काय शिकणार आहे, इनहेरिटन्स, इंटरफेस. तर इंटरफेस काय असतं की मल्टिपल इनहेरिटन्स आपण सपोर्ट करत नाही आपल्या सी शार्पमध्ये. तर आपण मल्टिपल इनहेरिटन्सच्या ऐवजी आपण इंटरफेस यूज करतो. An interface in C Sharp define a contract that class must follow. It contains method significant but no implementation in a class. That implementation and interface must provide its own implementation for all method. तर इंटरफेस काय आहे, एक सिमिलर कॉपी ऑफ क्लास आहे. क्लासच्या ऐवजी आपण काय करतो, इंटरफेस लिहितो. तर त्याला कसं डिक्लेअर करायचं ते आपण बघूया. तर पब्लिक क्लास आयशेप, आयशेप नावाने आपण काय केला, एक इंटरफेस क्रिएट केला. आता क्लास बनवत असताना आपण कसा बनवायचो, पब्लिक क्लास आणि त्याचं क्लासचं नेम. क्लासचं नेम हमेशा फर्स्ट लेटर हमेशा कॅपिटल असलं पाहिजे. तर आपण काय केलं, एक इंटरफेस त्या ठिकाणी क्रिएट केला. iShep is a interface that defines a method calculate area but it has no implementation. पण यामध्ये कुठल्याही प्रकारचं इम्प्लिमेंटेशन केलेलं नाहीये इंटरफेसमध्ये. ओके, तर इम्प्लिमेंट द इंटरफेस इन क्लास. तर जो त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे इंटरफेस तो आपण आपल्या क्लासमध्ये इन्क्लूड करायचा आहे. तर कशा पद्धतीने करू शकतो, पब्लिक क्लास सर्कल आणि कोलन देऊन या ठिकाणी आपल्या जो काही इंटरफेस असेल त्या इंटरफेसचं नाव. तर अशा पद्धतीने आपण मल्टिपल इनहेरिटन्स आपण इंटरफेसच्या मदतीनं अचीव करू शकतो. ओके, तर एक या ठिकाणी प्रॉपर्टी घेतली रेडियस नावाने. रेडियसमध्ये काय होईल, रेडियस त्याची जमा होईल. आणि एक फंक्शन घेतला, काय मेथड घेतली सर्कल नावाने, त्यामध्ये रेडियस मिळेल आणि ही जी रेडियस त्याला दिलेली आहे तो रेडियसमध्ये स्टोअर करेल. आणि कॅल्क्युलेट एरिया हे मेथड काय करेल, त्याचं एरिया कॅल्क्युलेट करेल. ओके, मॅथ डॉट पाय इंटू रेडियस अशा पद्धतीने. ओके, सर्कल इम्प्लिमेंट्स आयशेप अँड प्रोव्हाइड द इम्प्लिमेंटेशन फॉर कॅल्क्युलेट एरिया. आता तो जो इंटरफेस आपण बनवलेला आहे तो आपण मेन फंक्शनमध्ये यूज करणार आहोत. तर तोच पद्धतीने यूज द इंटरफेस. तर मेन फंक्शनमध्ये त्या ऑब्जेक्ट त्या क्लासचा सगळ्यात पहिले आपण काय केला, एक ऑब्जेक्ट बनवून घेतला, बरोबर आहे, शेप नावाने. ओके, शेप नावाने त्याला ऑब्जेक्ट केला आणि शेप डॉटच्या मदतीने कॅल्क्युलेट एरिया ही मेथड आपण कॉल केली. तर कॉल केल्यानंतर आपल्याला आउटपुट काय मिळेल, त्या रेडियसच्या नुसार आपल्याला त्याचा एरिया मिळेल. ओके, ओके, आयशेप सर्कल आणि हे अशा पद्धतीनं. तर आपण प्रॅक्टिकली याला थोडंसं करून बघूयात की कशा पद्धतीनं हे आहे. तर आपण यामध्ये मल्टिपल इम्प्लिमेंटेशन सुद्धा करू शकतो. ओके,
तर दुसरा एक क्लास घेतला रेक्टँगल नावाचा. रेक्टँगलमध्ये बी सेम हाईट आणि त्याला विड्थ द्यावी लागेल आणि तो पण काय करेल की एरिया कॅल्क्युलेट करून देईल. तर त्याचा सुद्धा आपण रेक्टँगलला सुद्धा आपण यामध्ये कॉल केलं. तर कॉल केल्याच्या नंतर पहिले त्याचा काय केला ऑब्जेक्ट बनवून घेतला. तर इंटरफेस ॲक्सेस करण्यासाठी पहिले त्या इंटरफेसचं नाव, ओके, नंतर ऑब्जेक्टचं नाव आणि नंतर क्लासचं नाव, अशा पद्धतीनं आपल्याला ते द्यावं लागेल. ओके, इथं पण आपल्याला एरिया आणि रेक्टेंगल एरिया दोन्ही मिळाला. आता आपण काय करू, ऑनलाईन त्याचा ॲक्सेस करू कशा पद्धतीने आहे. तर ऑनलाईन कंपायलरचा यूज आपण करू C#. ओके, सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, हा एक इंटरफेस क्रिएट करून घ्यायचा आहे. काय नावाने, आयशेप नावाने. ओके, आयशेप नावाने इंटरफेस क्रिएट केला. ओके, क्रिएट इंटरफेस. तो काय करेल, एरिया कॅल्क्युलेट करेल माझा. ओके, आता त्याची डेफिनेशन आपल्याला या सर्कल नावाच्या पब्लिक क्लास, सर्कल नावाचा जो आपला क्लास आहे त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन लिहावं लागेल. ओके, ओके, तर सर्कल नावाचा आपण क्लास यूज केला आणि कोलनच्या मदतीने आयशेपमध्ये त्याला इन्क्लूड केलं. ओके, न्यू क्लास करून एक व्हेरिएबल घेतला आणि 2 मेथड घेतल्या. ही मेथड एरिया कॅल्क्युलेट करेल आणि त्यामध्ये रेडियस गेट करेल. ओके, तर नेक्स्ट स्टेप काय आहे, नेक्स्ट स्टेप आहे आपल्या प्रोग्राममध्ये त्याला इन्क्लूड करणं. ओके, प्रोग्राममध्ये त्याला मेन फाईलमध्ये त्याला कॉल करावं लागेल. ओके, मेन फाईलमध्ये त्याला कॉल केलं. आता बघू आउटपुट येते, काही इश्यू होतोय. ओके, तर आपला अशा पद्धतीने आपण एरिया त्या ठिकाणी काढलेला आहे. मेन मेथड आहे अशा पद्धतीने. ओके, तर या ठिकाणी आपण इंटरफेस क्रिएट केला आणि या क्लासमध्ये हा इंटरफेस यूज केला. यूज करून एक व्हेरिएबल बनवला जेणेकरून जोही या ठिकाणून व्हॅल्यू पास होतील, या ठिकाणाहून इथून आपण व्हॅल्यू पास करतो, तर ती व्हॅल्यू माझी इथे जाईल आणि इथे व्हॅल्यू गेल्याच्या नंतर त्याला मिळाल्याच्या नंतर हे फंक्शन कॉल करून दोघांचे मल्टिप्लिकेशन करून त्यामध्ये पाय ॲड करून तो एरिया कॅल्क्युलेट करेल आणि लास्टला या ठिकाणी ते प्रिंट होईल एरिया आपला. ओके, ठीक आहे.